अर्थात ना, भाषा ही तुम्हाला तुमचं घरच देते. आता अमेरिकेत सुद्धा राहणारी कितीतरी माणसं उगाचच म्हणतात, नाही तर आमची मुलं येतच नाही त्यांना मराठी. ह्याच्यात काय भूषण असण्यासारखं आहे? कविता हा शब्द घेतला तर, कधी अचानक अवचित क्षणी विचार येतो माझ्या मनी, तात्काळ त्याला लिहावं लागतं, काव्य त्यातूनच जन्माला येतं. गुड. सो ही माझ्यासाठी कविता आहे. आणि स्टेजवर हे कम्प्लीट एक वेगळंच माध्यम आहे आणि तुम्ही तेव्हा तुमचे नसताच असं मला वाटतं. हो का? म्हणजे अनेक कलाकार असं म्हणतात ना, की मी तापातनं उठून आले, पण मी माहिती नाही ही कसं काय उभी तरी राहील की नाही, आणि एवढी शक्ती येते तर रंगमंचावर गेल्यावर की अख्खा शो तुम्ही मारून नेता. आय कॅन इमॅजिन. तसा लाईट पडला ना तुमच्यावर आणि तुम्ही त्या सगळ्या माहोलमध्ये गेलात ना, की एक वेगळेच होता तुम्ही कोणतरी. नमस्कार, वेलकम टू द मीटिंग पॉइंट पॉडकास्ट. आजचे आपले गेस्ट आहेत श्रेयसी वजे, मंत्रवादी, आणि पॉडकास्ट असणार आहे मराठी भाषेमध्ये. श्रेयसी एक खूप चांगल्या कवयित्री आहेत. त्यांनी बरेच प्रोग्राम्स ऑर्गनाईज केलेले आहेत. बरीच माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल पॉडकास्टमध्ये सुद्धा कळून येईल बोलता बोलता. सो लेट्स वेलकम श्रेयसी. नमस्कार श्रेयसी. नमस्कार. सो श्रेयसीचा अर्थ काय? श्रेयसी म्हणजे श्रेय मिळवून देणारी, श्रेयस गोष्टींकडे नेणारी. श्रेयस आणि प्रेयस अशा दोन गोष्टी असतात. ओके. श्रेयस गोष्टी या आपल्याला प्रेयस असतीलच असं नाही, म्हणजे लाडक्या आवडत्या मिळायला हवेत अशा वाटणाऱ्या असतीलच असं नाही. ओके. पण त्या तुमच्यासाठी श्रेयस्कर असतात. आणि प्रेयस गोष्टी म्हणजे ज्या आपल्या प्रिय गोष्टी, मग त्या तुम्हाला फायद्याच्याही असू शकतात, प्रसंगी तोट्याच्याही असू शकतात. अरे वा, किती सुंदर. असे दोन शब्द आहेत, त्यातला हा श्रेयसी. बाबांनी हे नाव खास त्यांच्या पसंतीचं हे नाव आहे. आणि माझ्या धाकट्या बहिणीचं नाव चिन्मयी. सो श्रेयसी, तू कविता पण लिहितेस आणि गाण्यांवरती सुद्धा तू काम करतेस. तर अशा काही तुझ्या प्रसंग आलेत, मोठ्या मोठ्या गायकांशी तुझं काही काम केलंयस वगैरे, त्याच्याबद्दल काही सांगशील का? नाही, आवडेलच मला सांगायला. कारण माझ्या सुदैवाने, देवाच्या कृपेने मला अनेक मोठ्या गायक गायिकांबरोबर काम करता आलं. म्हणजे काम करता आलं म्हणण्यापेक्षा माझ्या शब्दांना त्यांचा आवाज लाभला. अरे वा, किती छान. माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे आणि कायमच राहील. मगाशीही मी ज्यांचा उल्लेख केला, पंडित सुरेश वाडकर, तर माझा एक मित्र आहे ओंकार घैसास, त्याला एक गाणं लिहून हवं होतं पावसावरचं. त्याच्यात मी बरसता आल्या अमृतधाला असं गाणं लिहिलं होतं आणि ते सुरेशजींच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राची मायबोली याच्यात तर मंदारमुळे पुन्हा एकदा सुरेशजींचा आवाज आलाच, लाभला. त्यानंतर कोलाजी सीडी आम्ही केली, त्याच्यामध्ये बघता तुझाच झालो ए प्रिये, हे मी चालीवर लिहिलेलं गाणं, जी मंदारची चाल आहे, ते सुप्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. ते पूर्ण रेकॉर्डिंगला त्या उपस्थित असण्याची संधी मला मिळाली. शंकरजींबरोबर माझा फोटोही आहे. तर ती एक फारच भारी आठवण होती माझ्यासाठी. एवढा मोठा गायक आणि किती डाऊन टू अर्थ ते आहेत, आणि त्यांची ती स्वतःची म्हणजे मातृभाषा नसून ते त्यातल्या परफेक्शनसाठी किती जागरूक आहेत हे तेव्हा मला जाणवलं. त्यानंतर वैशाली माडे गायिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिच्या आवाजात माझी 2-3 गाणी ध्वनिमुद्रित झाली. गगनी उंच भरारी तिच्या आवाजात आहे. त्यानंतर आत्ता विश्वात उमटला. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कोलाजमध्ये जी आम्ही गाणी केली, माधुरी करमरकर सुप्रसिद्ध गायिका, तिच्या आवाजात जाई जुईच्या वेलीवरून एक गाणं, अतिशय रोमॅन्टिक गाणं आहे, जे अर्थात मंदारचंच संगीत आहे. अनेक माझ्या शब्दांना संगीत हे मंदारचंच आहे. आणि ते गाणं आम्ही त्या सीडीमध्ये होतं तेव्हा त्याच्यावर एक काही प्रेझेंट पण आम्ही केलं होतं. आणि ते पल्लवीताईला एवढं आवडलं, पल्लवी जोशी यांना, की मग पल्लवीताई म्हणाले की माझी आत्ता एक नवीन मालिका येते, मी निर्माती आहे त्या मालिकेची, अनुबंध नावाची, तर त्याच्यात मी हे गाणं वापरते एका सीनसाठी. आणि माझ्या अंदाजाने मला असं वाटतंय किंवा पल्लवीताई सुद्धा जे म्हणाली त्यानुसार मालिकांमध्ये शीर्षक गीता व्यतिरिक्त जी गाणी येण्याचा ट्रेंड आहे तो या गाण्यापासून सुरू झाला. अरे वा. अनुबंधाचं शीर्षक गीत हे वेगळं होतं आणि त्याच्यामध्ये एका विशिष्ट प्रसंगासाठी हे गाणं वापरलं गेलं, जाई जुईच्या वेलीवरून. आणि त्यानंतर मग अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळी अशी प्रासंगिक गाणी
आली. आली का? म्हणजे त्यानंतर माझी सुद्धा काही मी लिहिलेली गाणी राधाई बावरीमध्ये वापरली गेली, पिंजरा मालिकेमध्ये वापरली गेली. आणि अर्चना गोरे तिने माझ्याकडनं एक गाणं तिच्या संकल्पनेवर मनातल्या आधारित लिहून घेतलं होतं, खिडकी दारे उघडा कवाडे. ते सुद्धा यूट्यूबला आहे, त्यामुळे तिने ते गाणं गायलेलं आहे. मंदारनी तर मी लिहिलेली कितीतरी गाणी गायलेली आहेत, मंदार आपटे यांनी. त्याच्यानंतर आत्ता स्वामी समर्थांवर आपल्या हातून काहीतरी लिहिलं जावं अशी फार इच्छा होती. आणि मग एका सकाळी तो आशीर्वाद मिळाला आणि अक्षरशः म्हणजे काही गाणी ही आपण लिहितो असं आपण म्हणतो आणि काही गाणी ही आपल्याकडून लिहिली जातात असं जे म्हणतो त्यातलं हे गीत आहे, की मलाही आता आठवत नाही की मी काय विचार केला होता आणि कसं हे गाणं उतरलं, पण ते आलं. नाम सगुण समर्थ, ते गाणं राहुल देशपांडे सगळ्यांचेच लाडके शास्त्रीय गायक, तर त्यांच्या आवाजातही ध्वनिमुद्रित आहे, मंदारच्या आवाजातही ध्वनिमुद्रित आहे. आणि पार्ल्याच्या मठामध्ये अतिशय सुंदर चित्रीकरण आम्हाला ह्याचं करायला मिळालं. अरे वा, खूपच छान. नाम सगुण समर्थ, येई जीवनी या अर्थ, सर्व चिंता होती व्यर्थ, स्वामी समर्थ समर्थ, असे शब्द लिहिले गेले. तर या सगळ्यांबरोबर काम त्या निमित्ताने करता आलं. किती छान, आनंदाची गोष्ट आहे माझ्या. आणि मराठी लँग्वेजवरती, मराठी भाषेवरती तुझं प्रभुत्व इतकं छान आहे. आता माझी गंमत सांगते. माझा नवरा पंजाबी आहे, म्हणा तोही त्याची काही भाषा बोलू शकत नाही, पण त्याचं इंग्लिशवरती प्रचंड कमांड आहे. तर त्यामुळे काय होतं, त्याच्याशी बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बोलणं होतं. माझं मराठीसुद्धा खूप वीक होत गेलंय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बँगलोरला राहिलो वगैरे, तर तिथे मराठी जास्त बोलण्याचा प्रसंग येत नव्हता, तो खूप मागे पडत गेलं. तर आता आम्ही काय करतो की जर पुणे ते मुंबई जायचं असेल तर आम्ही ठरवतो की आता पुढची 5 मिनिटं ना एकही शब्द इंग्लिशचा आला नाही पाहिजे, इंग्रजीचा आला नाही पाहिजे. ते काही होत नाही. दुसऱ्या मिनिटाला किंवा दुसऱ्या वाक्याला नकळत तो शब्द येऊन जातो, कारण आपलं तो सराव एकाच भाषेत बोलण्याचा सराव कमी झालाय लोकांचा. एकदा तर आम्ही महाराष्ट्र सेवा संघ ज्या संस्थेचा मी उल्लेख केला, 90 वर्ष आता जुनी ती संस्था आहे, अनेक उपक्रम त्याच्यामध्ये अतिशय यशस्वीरित्या पार पडतात. म्हणजे अनेक दिग्गज, सगळेच मराठीतले दिग्गज कलाकार तिथे येऊन गेलेत असं म्हटलं तरी चालेल. तर त्या संस्थेत आम्ही ये मराठीची नगरी असा एक उपक्रम घ्यायचो. मग त्या निमित्ताने स्पर्धा असेल, काय जे काय सादरीकरण असेल, तर त्यात आम्ही अशी एक गंमतशीर स्पर्धा ठेवली होती की चिठ्ठ्या करून विषय ठेवले होते. अतिशय सोपे विषय, म्हणजे बाग, शाळा, झाड, आई, सूर्य, अतिशय सोपे. त्याच्यावर तो चिठ्ठी निवडायची, विषय घ्यायचा, जो विषय आला असेल त्याच्यावर आतमध्ये जाऊन तुम्हाला विचार करायला वेळ मिळेल 10 मिनिटाचा. तोपर्यंत इतर स्पर्धकांचं चालू राहील आणि मग येऊन तुम्ही किमान 2 मिनिटं आणि जास्तीत जास्त 3 मिनिटं, म्हणजे वेळही अतिशय कमी ठेवला होता, फक्त मराठीत बोलायचं. आणि फक्त मराठीत नाहीये, फक्त मराठीत बोलायचं. एकही इतर भाषेतला शब्द आला नाही पाहिजे. फक्त थोडं आम्ही एक त्यातून सूट किंवा हे अशी दिली होती मोकळीक, की आता टेबलला टेबलच म्हणतो आपण, त्याला इतर शब्द जरी आहेत, मेज वगैरे, तर मेज सुद्धा मराठी शब्द नाहीच म्हणा, पण तरी ते ठीक आहे की जे अगदी रुळलेच आहेत शब्द असे. पण तरी त्यासाठी जर कोणी खरंच वापरला मराठी शब्द तर त्याला अधिकचे गुण असं एक होतंच. तर एक काकू आल्या आणि त्यांना काय विषय आला तर हे तर मला आठवत नाहीये, पण त्या खूप सुंदर बोलल्या. निसर्ग का असा काहीतरी विषय होता त्यांचा, आणि सगळं मराठीत बोलल्या. आम्ही इतके खुश झालो होतो, कारण भरपूरशी लोकांना अर्ध्यात येऊन कुठेतरी व्हायची त्यांची गडबड. एखादा तरी इंग्रजी शब्द ज्याला अगदी मराठीतला सहज शब्द आहे असा काहीतरी त्यांचाही होऊन जायचा. तर ह्या ना पूर्ण मराठीत सुंदर बोलल्या आणि सगळं झालं आणि शेवटी म्हणाल्या, मग तर असे तर निसर्गाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत का, असं काहीतरी त्यांनी शेवट केला आणि शेवटी थँक्यू म्हणाला. इतकं वाईट वाटलं आम्हाला की अरे हो ना, म्हणजे या थँक्यू आणि सॉरीची सुद्धा आपल्याला किती सवय झाली. आणि धन्यवाद म्हटलं तर ते फारच असं खोटं किंवा औपचारिक वाटायला लागतं आपल्याला थँक्यूच्या ऐवजी. हो ना. तर अशी फार गंमत या भाषेची आहे. आणि आता मी मूळची मुंबईची आहे. मुंबईत ऑलमोस्ट बघा जवळपास पण तू फार क्वचित इंग्लिश शब्द वापरले. 36 वर्ष मुंबईमध्ये वास्तव्य.
केल्यानंतर आता जेव्हा मी बडोद्यामध्ये आली आहे, तर इथल्या आपल्याच मराठी लोकांचं मराठी मात्र वेगळं आहे. ते थोडंसं गुजरातीच्या दिशेने जाणारं मराठी आहे. त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत वाटते मला. आणि हे भानही ठेवायला लागतं की कारण आता इथे इतकी मित्रमंडळी झाली आहेत, इतके ओळखीचे आणि इतकी प्रेम करणारी माणसं मला मिळालेली आहेत की त्यांच्यात आम्ही कितीतरी वेळ असतो. बरोबर. माझ्या कुटुंबासकट. पण आपल्याला त्या भाषेकडे जायचं नाहीये. हे भान सतत ठेवायला लागतं. कारण 2-2 क्रियापदं वापरणं वगैरे ह्या गोष्टी इथे फार आहेत. किंवा ते मराठी शब्दांचे उच्चार पण काहीतरी वेगळ्याच रीतीने करतात. खरी गोष्ट आहे. तेव्हा ती मजा घ्यायची, पण आपण तसं नाही करायचं. अर्थात ना, भाषा ही तुम्हाला तुमचं घरच देतं. आता अमेरिकेत सुद्धा राहणारी कितीतरी माणसं उगाच म्हणतात नाही तर आमची मुलं बोललं येतच नाही त्यांना मराठी. ह्याच्यात काय भूषण असण्यासारखं आहे? तुम्ही आई बाबा आहात, तुम्ही घरी जर मराठी बोललात तर त्यांना मराठी येईल. कितीतरी कुटुंबामध्ये मला माहिती ती मुलं बोलतात, बाहेर त्यांना इंग्रजीच मिळणार आहे. त्याला कोणी काही करू शकत नाही, कारण तुमचा देशच वेगळा आणि तिथली भाषाच वेगळी आहे. बिलकुल. पण इतर भाषिक लोक त्यांची भाषा सांभाळून ठेवू शकतात ना. खरी गोष्ट ठेवू शकता. खरी गोष्ट आहे. म्हणजे माझा मुलगा सुदैवाने आमच्या बरोबर पु ल, व्यक्ती आणि वल्ली वगैरे ह्याचा व्यवस्थित आनंद घेऊ शकतो मनमुराद. पण हे आम्ही त्याच्यासमोर बघतो मुद्दाम, किंवा तो शाळेत यायच्या आधी मी मुद्दाम एखादं गाणं लावून ठेवते. आता ऋतू हिरवासारखं गाणं, कदाचित तो येऊन ते बदलेलही 2 मिनिटात की आई आता मला माझं लावायचंय. असं होईलही. 4 ओळी तर जातील कानावरनं. बरोबर. आपलं संगीत कळेल, आपले शब्द कळतील, आपलं सौंदर्य कळेल. बिलकुल बिलकुल खरी गोष्ट. यासाठी काय ना काहीतरी करत राहायचं. उत्तम उत्तम. बरं, आता विषय वळूया. तुझ्या एक मोठा पराक्रम जो तू केला होतास, महाराष्ट्राची मायबोली, खूप व्हायरल झालं होतं गाणं. त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? नक्कीच. त्याची संकल्पनाच ही होती की आपलं भाषेवरचं प्रेम आणि मराठीबद्दलच त्याच्यामध्ये सगळं लिहिलं गेलं आहे. आणि खरं सांगायचं तर ती एक सोपानदेव चौधरींची अतिशय सुंदर अशी कविता आहे. पण आधी मला माहिती नव्हतं त्याबद्दल. मला सुप्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर हिचा एक दिवस फोन आला आणि तिला फक्त त्याची पहिली ओळ आठवत होती. ते कोणी लिहिलंय, कशात आहे, काहीही आठवत नव्हतं. आणि ती म्हणाली ही पहिली ओळ आहे, या मीटरमध्ये मला मराठीची महती सांगणारं तू गाणं लिहून दे, मला एका कार्यक्रमात ते म्हणजे सादर करायचंय आणि मला ते कुठेच मिळत नाहीये त्याचं मूळ गाणं, मूळ कविता. तर मग मी खूप विचार करून जे काही मला जसं सुचलं, जसं लिहिता आलं तसं तिला लिहून दिलं सगळं. आणि तिने ते सादरही केलं त्या कार्यक्रमात. आणि बऱ्याच महिन्यांनंतर आम्हाला असं कळलं की अच्छा, ही सोपानदेव चौधरी यांची कविता आहे आणि ती अख्खी कविताही नंतर तिला मिळाली. मग जेव्हा मला पुस्तकात ही माझी कविता द्यायची होती तेव्हा मग मी त्याचं ध्रुवपद म्हणजे मुखडा बदलून टाकला. कारण त्यातली पहिली ओळ सोपानदेव चौधरींची होती आणि मग त्यातल्या पुढच्या सगळ्या ओळी मी माझ्या परीने लिहिल्या होत्या. मग ते एक लिहिलं आणि अनेक वर्षांनंतर मला ते गाणं पुन्हा एकदा वाचताना असं वाटलंय का दिवाळी अंकासाठी मी ते गाणं दिलं जे द्यायचं होतं. तर तेव्हा वाटलं की ह्याचं काहीतरी वेगळं झालं पाहिजे. म्हणजे केवळ शब्दरूपामध्ये हे न राहता त्याला स्वर मिळाले पाहिजेत, त्याचं काहीतरी छान सादरीकरण झालं पाहिजे. या संकल्पनेतून मग मी माझा मित्र गायक संगीतकार मंदार आपटे ह्याच्याशी बोलले की मंदार काय करू शकतो आपण. तोही अतिशय कल्पक आहे आणि त्यांनी ह्याच्यावर विचार करायला सुरुवात केली. मग आमची आणखी एक गायिका मैत्रीण आणि जी उत्तम व्हिडिओग्राफर सुद्धा आहे ती अर्चना गोरे, मग ती सामील झाली या सगळ्या ह्याच्यात. आणि मग हळूहळू ते शिवधनुष्य उचलायला आम्ही सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागत गेले आणि 135हून अनेक कलाकार त्याच्यामध्ये आले. आणि ह्याची मूळ संकल्पना अशी होती त्यामागची की करोनातून तेव्हा आपण बाहेर येत होतो आणि सगळी क्षेत्र खुली होत होती, फक्त रंगमंच म्हणजे लाईव्ह थिएटर हे चालू व्हायचं बाकी होतं किंवा होत होतं नुकतंच. त्यामुळे रंगमंचाशी निगडीत जे जे लोक आहेत, गायक, गायिका, वादक, आयोजक, कवी, लेखक, नृत्य दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, शक्य तितक्या लोकांना म्हणजे ती वेळ ज्यांना जुळली रेकॉर्डिंगची त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही हे गाणं मग त्याचं ध्वनिमुद्रण म्हणजे रेकॉर्डिंग केलं, त्याचं छायाचित्रण केलं, शूटिंग केलं. मग असं ते सगळं खूप एक छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याची सुरुवात पुन्हा एकदा मंगलवेळा अशी आहे.
कारण करोनानंतर जेव्हा आपण बाहेर येत होतो या सगळ्यातून आणि पुन्हा एकदा रसिकांना आपण सामोरे जाणार होतो, म्हणून ती मग सुनील बर्वे ज्येष्ठ आणि अतिशय लाडका अभिनेता सगळ्यांचा, तर त्याच्या आवाजात मग ती ओळ रेकॉर्ड झाली, पुन्हा एकदा मंगलवेळा. त्यांच्यापासूनच ती सुरुवात होतीये. कारण सुनील दादा बरोबर मी आधी मी जेव्हा रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओच्या सुरभी चॅनलला, इंटरनॅशनल रेडिओ होता तो, तिथे गेस्ट रेडिओ जॉकी म्हणून सुनील दादा होता. त्यामुळे 3 वर्ष आम्ही एकत्र काम केलं आणि त्यांनीही कधी असं आम्हाला जाणवू दिलं नाही की मी कोणीतरी स्टार आहे किंवा मी खूप प्रसिद्ध आहे, असा त्याचा अभिनिवेश कधीच नसायचा. तो आमच्यातलाच एक होऊन राहायचा आणि त्यामुळे खूप छान त्याच्याबरोबरचं बॉन्डिंग झालं. आणि सगळ्या मोठ्या कामांमध्ये मग सुनील दादाचा काहीतरी सहभाग असला पाहिजे असं प्रत्येक वेळेला वाटायचं, कारण व्यक्ती म्हणून सुद्धा तो अतिशय गोड आहे. म्हणून मग त्याला म्हटलं की येशील का रे प्लीज, असं असं आहे. तर अगदी लगेच हो म्हणून तो आला. आणि हे सगळेच जण, म्हणजे त्या गाण्यातले इनफॅक्ट सगळेच जण, सगळ्यांनाच काही मी विचारलंय असं नाही झालं, कारण ते एकटीचं कामच नव्हतं. अनेक जणांशी मंदारनी कोऑर्डिनेट केलं, काही जणांशी अर्चनानी कोऑर्डिनेट केलं, ह्याच्या ओळखीने तो त्याच्या ओळखीने तो असंही होत गेलं आणि ते एक गाणं आकाराला. आणि ह्याला किती वेळ गेला असेल सगळं घडवून आणायला, एकत्र आणायला? आमच्याकडे फार वेळच नव्हता खरं सांगायचं तर. म्हणजे आम्ही हे जानेवारीत विचार करायला लागलो, फेब्रुवारीमध्ये काय करूया ह्याचं एक साधारण स्ट्रक्चर तयार झालं आणि मग 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी दिनाच्या दिवशी करूया का असं आमचं होतं. पण आमच्याकडे इतका कमी वेळ होता की तेव्हा शक्यच झालं नसतं. खरं तर आधी आम्ही 25 जणांना घेऊन हे गाणं करणार होतो, 5 गायक, 5 गायिका, 5 निवेदक असं. पण मग ते इतकं वाढत गेलं ना आणि इतकी लोक आनंदाने ह्याच्यामध्ये सहभागी झाली की मग तो पसारा वाढत, जेव्हा 135हून अधिक लोक ह्याच्यामध्ये सहभागी झाली तेव्हा ते 4 आणि 2 दिवसात होणं शक्य नव्हतं. मग ते एका आठवड्यात जास्तीत जास्त लोकांचं करून घेतलं. आम्ही स्लॉट्स ठरवले होते, अक्षरशः लोकांना वेळा दिल्या होत्या आणि त्यानुसार खाली स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग, तिथेच वरती एक जागा घेतली होती, तिथे लगेच त्यांचं शूटिंग, असं एकदम ऑर्गनाइज्ड पद्धतीने आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न केला, कारण ते तसं करायलाच हवं होतं. आणि ज्यांचं तेव्हा नाही जमू शकलं, पण ज्यांचा सहभाग आम्हालाही हवा होता किंवा तेही आनंदाने तयार होते, त्यांच्यासाठी मग अजून एका आठवड्यानंतर विशिष्ट वेळ घेऊन हे सगळं केलं. मग सुरेशजींचा सहभाग ह्याच्यामध्ये असावा अशी ही म्हणजे आमची सगळ्यांचीच इच्छा होती. मग अर्थातच मंदारच्या माध्यमातून सुरेशजींची भेट घेतली आणि तेही लगेच तयार झाले की अरे वा, छान गाणं करताय, छान उपक्रम आहे. प्रेमाने येऊन गायले आणि त्यांनी शूटिंगच्या वेळेला सुद्धा मस्त पगडी वगैरे, म्हणजे एकदम जे काय होतं ते आम्हाला जसं हवं होतं तसं त्यांनी सगळं करायला आम्हाला मदत केली. त्यामुळे ते गाणं एक आकाराला येऊ शकलं आणि एक मोठं प्रोजेक्ट आपल्या हातून घडलं याचं समाधान. किती छान. सो मी पुन्हा मागे जाणार आहे. वेन युअर फ्रेंड केम आणि ती म्हणाली का मला हे ओळी लिहून दे, आय थिंक पहिला प्रोज दिला आणि मग त्याच्या खाली. आता हे किती चॅलेंजिंग असतं, कारण कविता लिहिणं हे मनातनं आपण करत असतो आणि हे असं काही कोणी सांगितलं करायला किती म्हणजे ते कसं काय होतं? ह्याच्यात ना वेगवेगळी आव्हानं असतात. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, फक्त पहिली ओळ होती म्हणजे मला मीटर एक विशिष्ट मिळालं होतं आणि मला विषय मिळाला होता की मराठीबद्दल हवाय, मराठीची महती सांगणारं हवंय. मग त्या अनुषंगाने मी विचार करायला लागले की मग मराठी म्हणजे मग मराठी साहित्याबद्दल किंवा संत साहित्य मी सुरुवात झाली. मग ते मी काय, मग मध्ये एक त्यातलं कडवं आहे, नकारे अभेरू तिला नकारे अभेरू, की हल्ली मातृभाषेची जी अवस्था आहे किंवा जे दुर्लक्षित आपण तिला करतो किंवा ग्रँटेड धरतो, गृहीत धरलं जातं भाषेला, बरोबर, तसं न करता ती तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे आणि तुमच्या प्रगतीसाठी ती आवश्यक आहे. बिलकुल. म्हणजे पु ल देशपांडेंसारखी मोठी व्यक्ती जेव्हा म्हणते की तुम्ही कितीही भाषा शिका ना, त्या तुम्ही तेव्हाच नीट शिकू शकता जेव्हा तुमची मातृभाषा भक्कम असते. किती छान. कुठली तरी एक भाषा, आणि इतर भाषेंचा दुस्वास करण्याचा प्रश्नच येत नाहीये, पण म्हणून मातृभाषेवरचं प्रेम नाकारू नका, हे सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून नकारे अभेरू तिला नकारे अभेरू, येई डोळ्यात ग पाणी, तिचे उपकार थोर बोला तुम्ही शुद्ध वाणी. हाही एक संदेश या निमित्ताने मला देता आला. मग मला त्यातनं मराठी म्हणजे काय, मराठीत शौर्य आहे ते दाखवता आलं. मराठीने अनेक कलाकार, शास्त्रज्ञ,
क्रीडापटू आपल्या देशाला दिलेत, आपल्या जगाला दिलेले आहेत, त्याच्याबद्दल मला थोडंसं म्हणायचं होतं की तुम्ही कितीही मोठे व्हा, भाषा हा अडसर येत नाही तुमच्या प्रगतीत, उलट ती तुम्हाला मदतच करते. बरोबर. म्हणजे मराठी माणूस आज अख्ख्या विश्वामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो, पण म्हणून त्यांनी मी मराठी आहे हे सांगायची लाज बाळगण्याचं काही कारण नाही. बरोबर. हा इतका साधा विचार जो अनेकांनी मांडलेला आहे तो मी एक माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला. मग कवित्व आहे मराठीमध्ये, साहित्य आहे, मग शारदेचा कसा वरदहस्त या भाषेला लाभला आहे, कारण कितीतरी उत्तम निर्मिती या भाषेमध्ये झालेली आहे, त्याच्याबद्दल थोडंसं एका कडव्यामध्ये मांडलं. असं ते 5-6 कडव्यांचं गाणं मी तेव्हा लिहिलं होतं. तेव्हा हे एक चॅलेंज. पण आता असंही होऊ शकतं की अनेकदा तर सगळीच कडनं बंधनं असतात. चाल तुम्हाला दिलेली असते, विषय तुम्हाला विशिष्ट दिलेला असतो, मग ते प्रेमगीत आहे का शौर्यगीत आहे का काय ते सगळं तुम्हाला सांगितलेलं असतं. प्रेमगीत असेल तर अनेकदा ह्याच्यात रात्रीचंच वर्णन हवंय, संध्याकाळचंच वर्णन हवंय, असे पण स्पेसिफिकेशन्स त्याच्यामध्ये असतात. मग हे पुरुषाच्या आवाजात रेकॉर्ड होणार आहे का बाईच्या, का ड्युएट आहे का कसं आहे, ह्याबद्दलचं काही संगीत दिग्दर्शकाची मतं असतात. चाल तर तुम्हाला मिळालेली असते, मी सांगितलंच. ह्या सगळ्यातून सुद्धा तुम्हाला ते लिहायला लागतं. आणि एकदा तर असं गीत लिहिण्याची वेळ आली की अख्खं गीत ध्वनिमुद्रित पण झालं, मग त्याचं आता जे काही त्याच्यावरचं शूटिंग पण झालं आणि आता ते येणार लोकांसमोर अशा तयारीत असलेलं गाणं होतं. पण त्या कवींनी फोन करून सांगितलं संगीतकारांना, म्हणजे ज्येष्ठ संगीतकार प्रदीप वर्तक त्यांचं ते गाणं होतं. त्याचे जे मूळ कवी होते त्यांनी सांगितलं की मला क्षमा करा, पण हे गाणं तुम्ही आत्ता रिलीज करू नका, कारण मला असं आता वाटायला लागलंय की त्याचे शब्द, त्याचे राईट्स मी HMV किंवा कुठल्या तरी कंपनीला दिलेले आहेत. अरे देवा. मला आता वयामुळे ते आठवत नाहीये. हे गाणं बाबूजींसाठी मी लिहिलं होतं आणि तेव्हा ते रेकॉर्ड होणार होतं, पण मग त्याचं काय झालं, मग ते राईट्स मी दिलेत का नाही ह्याचा मला संदर्भ लागत नाहीये. आणि आता ते गाणं बाहेर आलं आणि त्या कंपनीने काही त्याच्यामध्ये आक्षेप घेतला तर आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम होईल. तर या वयाला मला ह्यातून जायचं नाहीये, केस आणि या सगळ्यातून. बरोबर. तर तुम्ही नका करू हे गाणं प्रकाशित. मग त्यांनाच विचारलं की ठीक आहे काका, मग हे सगळं तयार आहे चाली सकट, तर तुम्ही वेगळे शब्द लिहून द्या. ते म्हणजे नाही हो, आता मला नका ह्या भरीस पाडू, माझ्याकडनं नाही तसं लिहिलं गेलं तर वगैरे वगैरे. त्यांची वयानुरूप काही जी काय कारणं होती. मग मला फोन आला. ते गाण्याचं त्याचं सगळं त्या सिरीजचं काम मंदार आणि अर्चनाच बघत होते प्रदीप काकांसाठी. ते म्हणाले की असं आहे, सगळं रेडी आहे, तुला फक्त आतलं बाळ निर्माण करायचं, नवीन शब्द द्यायचे. अरे देवा, ही मूड वगैरे सगळं. मग त्याच्यामध्ये जे मला जसं लिहिता आलं, अरे बापरे, खूपच चॅलेंजिंग असणार, कारण ट्यून रेडी आहे, सगळंच झालेलं आहे. येस. ते गाणं जस्ट मला ते मिळालं ना, स्वप्नधून असं मी त्याचं नाव ठेवलं. ते एक गुणगुणून दाखवते की काय, आणि कुठलेही शब्द रिपीट नाही व्हायला पाहिजे ते सुद्धा तुला काळजी घ्यायची. म्हणजे मग काय होत होतं, आधीचं गाणं ऐकायला तर लागत होतं. बरोबर. कारण त्याच्याच वरनं मला हे नवीन लिहायचं होतं. मग मी खूप झगडल्यावर ना शेवटी मी मंदारला अशी विनंती केली की हे शब्द नाही ऐकायचेत मला आधीचे, कारण तेच फिरतायत माझ्या डोक्यात परत. तू मला प्लीज हे फक्त लाला लालाच्या फॉर्म मध्ये ही चाल म्हणून पाठव. मग त्यांनी ते पाठवलं. आणि काय म्हणतो ना, कधी कधी असं म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर व्हायला लागते. पुढच्या 1.5 तासात गाणं तयार होतं. अरे वा. पहिलं कडवं लिहिलं, त्याला ऐकवलं, अप्रूव्ह झालं 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 गाणं रेडी झालं. पण हे मला आधी कळत नसतं की हे पुढच्या 1-1.5 तासात होईल. मी त्यांना सांगून ठेवलं होतं की जरा 2-3 दिवस द्या मला. नाही सुचलं म्हणजे काय करणार, नाही लिहिता आलं तर काय करणार, असं होऊ शकतं. तर ते असं होतं. एक्झॅक्ट शब्द मला आधीचे नाही आठवत आहेत, पण पहिली ओळ ही होती की पुनवरात भोवती नान 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 नान, अशी ती चाल होती. पुनवरात भोवती एवढं पहिलं होतं. म्हणजे ह्याच्यात पौर्णिमा म्हणजे रात्र आली आणि असं सगळं ते वर्णन होतं. मग त्याच्यावर मी असं लिहिलं की स्वप्नधून आपली गात गात जाऊया, शब्द त्यात गुंफुनी प्रेमगीत गाऊया.
हे मी त्या मुखड्यावर माझे शब्द माझे लिहिले. शब्द बसवले. मग आता माझा लगेच इमिडिएट प्रश्न असा येतो की तू म्हणाले 1.5 तासात ते गाणं बसलं. हं. मग कितीतरी वेळा असं होत असेल ना की आता तुझ्याकडे तू 2-3 दिवसाची वेळ मागून घेतली होतीस, बरोबर आहे, पण जरुरी नाही की त्या वेळेत ते गाणं बसेल, कारण सुचायला हवं. तुमची दिवसाची रुटीन कामं चालूच असतात. युअर अ मदर, युअर अ वाईफ, राईट, डॉटर इन लॉ, सगळेच रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत असतात ना. आणि मग ते करता करता सुचणं किंवा तू काहीतरी करतेस इन द मिडल ऑफ समथिंग आणि मग अचानक हे कसं काय सगळं जमून आणतेस? तू पेन पेपर घेऊनच फिरत असतेस का? हो, म्हणजे माझ्या आजूबाजूला असे छोटे छोटे कागद म्हण काय ना काहीतरी, म्हणजे स्वयंपाकघराच्या आजूबाजूला तर हमखास असतंच की असं होऊ शकतं ना की आता स्वयंपाक करणं ठीक आहे, ती एक कला आहे, हे मी अगदी विथ ड्यू रिस्पेक्ट स्वयंपाक करणे या गोष्टीला, पण आता ते माझ्यासाठी तसं रुटीन काम आहे ना. म्हणजे आता कणिक मळताना की मला त्याच्यामध्ये बुद्धी नाही वापरायला लागत. बरोबर. आपला हात बसलेला असतो, आपण ते प्रतिक्षिप्त क्रियेने अनेक गोष्टी स्वयंपाकघरात करत असतो, तेव्हा इतर अनेक विचार आपण करत असतो. आपल्याला माहिती म्हणजे नंतर आठवायला गेलं तर आठवणारही नाहीत एवढे विचार आपले करून झालेले असतात या गोष्टी. कपडे वाळत घालणे, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, झाडांना पाणी घालणे, ह्याच्यात डोकं नाही चालवायला लागत. ती करता करता तुम्ही ते विचार तर चालू असतात तुमचे, मग काहीतरी सुचतं. मग ते जेव्हा सुचतं ना तेव्हा मात्र ते लगेच त्याच्या त्या वेळेला लिहून काढण्यावर माझा कटाक्ष असतो, कारण माझ्या कितीतरी कविता अशा गेल्या, कारण नंतर कितीही प्रयत्न केला ना तरी ते त्या मीटरनी तसंच्या तसं मला तरी नाही आठवत. म्हणजे मला असं फार वाईट वाटत राहतं, मग रुखरुख लागते की अरे इतकी छान ओळ सुचली होती आणि ती गेली आपल्या हातातून. मग तेव्हापासून मी, आणि हल्ली मोबाईल असतो, ती छान एक सोय आहे, त्याच्यावर टाईप करू शकतो, व्हॉइस रेकॉर्ड करू शकतो, शक्यतो मी ते ठेवते कुठेतरी करून. आणि मग कधीतरी त्याचं पुढे काहीतरी होतही, कधीतरी काही होत पण नाही, पण तेव्हा सुचलेली ती आहे. मी नेहमी म्हणते की कविता हा जर शब्द घेतला तर असं विचारलं जातं ना कधी कधी मला की जेव्हा मी कविता सादर करते तेव्हा की हे कसं सुचतं किंवा काय तुमची पद्धत वगैरे वगैरे. तर त्या कविता हा शब्द घेतला तर कधी अचानक अवचित क्षणी विचार येतो माझ्या मनी, तात्काळ त्याला लिहावं लागतं, काव्य त्यातूनच जन्माला. सो ही माझ्यासाठी कविता आहे की आता मला सुचलं तरी मी तिला न्याय द्यायला पाहिजे पुन्हा, कारण मग ती रुजते, मग ती येत नाही तशीच्या तशी, हाताला लागत नाही तुमच्या. किती छान असं. आणि ते एक बाळण पण असतं कवितेचं, कळलं का? कविता होणं ह्याला एक प्रसूती वेदना म्हणतात ना अनेकदा, त्यातूनच सगळे कवी, मग तो पुरुष असो नाही तर स्त्री, ती त्यातून जात असते, कारण एक नवीन निर्मिती होणार असते. बरोबर. आणि आजकाल आपल्याकडे साधनं सगळी तयार आहेत, रेकॉर्डर आहे, फोनचा रेकॉर्डर अगदी चालू केला आणि रेकॉर्ड करून टाकलं, ते तर करतेच मी. त्याला चाल द्यायची, धुवून द्यायची, ते नंतर करता येतं. आणि ते माझं कामच नव्हे ना. बरोबर. मी लिहिण्याचं काम आहे. बरोबर. कारण कविता ही मला आतून माझी सुचलेली आहे. त्याचं जर गाणं करायचं असेल तर ते संगीत दिग्दर्शकाचं काम आहे. गीत हे माझं काम आहे. मला त्याच्यासाठी स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या असतात, काहीच नाही तर विषय तरी दिलेलाच असतो आणि ते मी लिहिते. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतलं, जेव्हा त्यांची 140वी जयंती होती तेव्हा पुन्हा एकदा हेच संगीतकार प्रदीप वर्तक, त्यांची चाल तयार होती आणि त्यांना त्याच चालीवर सावरकरांचं गीत, कारण ते सावरकर भक्त आहेत, ते लिहून हवं होतं. एक वेगळं आव्हान होतं, कारण सावरकरांविषयी लिहायचं होतं, एका अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वाविषयी, आणि ज्यांनी मराठीला प्रचंड प्रमाणात दिलं अशा व्यक्तीविषयी लिहायचं होतं. त्याच्यामुळे मी काय शब्द वापरतेय, मी कसं मांडते, ते सगळं हे फार महत्वाचं ठरणार होतं. ज्याची चाल तयार होती, 4 कडवी असणार हे निश्चित होतं, आणि ती काय कडवी, काय अर्थाची हवी तेही निश्चित होतं. की भारत माता काय म्हणते सावरकरांबद्दल, आणि जे कैदी होते त्यांच्याबरोबर अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना, त्यांचं काय मनोगत सावरकरांबद्दलचं, सावरकरांची पत्नी, तिचं काय मनोगत असेल, आणि भावी पिढी जी येणारे, भारतात जन्म घेणारे, तिचं काय मनोगत असेल. बरोबर. म्हणजे म्हटलं तर कल्पना शक्तीला पूर्ण ताण देऊनच लिहायचं होतं, पण ही सगळी पार्श्वभूमी त्याच्यासाठी तयार होती. मग ते गाणं
प्रसिद्ध गायिका वैशाली माडे आणि गायक मंदार आपटे यांनी रेकॉर्ड केलं. आज ते यूट्यूबवर आहे. तुम्ही प्रदीप वर्तकांच्या यूट्यूब चॅनलला गेलात तर ते प्रचंड व्हायरल झालं की विश्वात उमटला सूर नवाभिमानी, भेदून तमाचा गाभा, दुमदुमला कानू कानी. असं सुंदर खूप छान, रचना खूप छान. ती झाली आणि मला ही समाधान जी कामं आपल्याला देऊन जातात त्यातलं हे एक महत्वाचं सो काम. तुला ट्यून, कारण मला जास्त मराठी अगदी अप्रोप्रिएट तो शब्द सुचणार नाही, पण ती ट्यून देण्यात आली होती आणि तुला त्याच्यात शब्द बसवायचे हो. होते, असं होतं. हां, चाल अरे मला वा. मिळाली होती. मला विचार करूनच किती ते चॅलेंजिंग वाटतंय. सो तर त्याच्यात तुम्हाला विचार करायला लागतो ना की हा कुठला शब्द इथे लांबवलाय का, कुठे जास्त वजन दिलंय, काय आहे. आता त्यांनी न न ना 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 ना, मग तिथे मी दुम दुमला, कारण काहीतरी भरीव पाहिजे होतं ना तिकडे. करेक्ट. मग हे तुम्हाला सुचत जातं सुचत त्याच्यावर जातं. की गुणगुणून सतत चाल आणि त्या विषयाचा विचार करून. बरोबर. माझं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झाल्यामुळे मराठीवरती एवढं प्रभुत्व नाहीये. म्हणजे अगदी जसं निवेदन, संकल्पना वगैरे हे शब्द मला गुगल करावे लागले होते की ह्याचा अर्थ काय. म्हणजे असं माहिती आहे की ओके व्हॉट डज इट मीन, पण ऍक्च्युली जर मला हे कोणाला तरी समजवायचं असेल तर कदाचित मी फंबल करेन. तर मला ह्या शब्दांबद्दल जरा नॉट शब्द पण ह्या कामांबद्दल किंवा ह्या रोलबद्दल थोडंसं, म्हणजे प्रेक्षकांना पण कळेल, कारण बऱ्याच लोकांना ही अडचण येते. हो, बरोबर आहे. अनेकदा चुकीचे शब्दही वापरले जातात. हो. ह्याच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे की निवेदन जे असतं ते 2 गाण्यांना जोडणारा तो दुवा असतो. ओके. गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये जे बोलणारी व्यक्ती जे काम करत असते ते निवेदन असतं. ओके. मग ती प्रेमगीतं असतील, भावगीतं असतील, कुठलीही गाणी असतील, भक्तिगीतही असतील, ते निवेदन असतं. पण निरूपण जे असतं ते माझ्या मते फक्त भक्तिगीतांचं किंवा ज्याला एक अध्यात्माची पार्श्वभूमी आहे अशा गाण्यांचं, कारण त्याच्यामध्ये काही फक्त आपण त्या घटनेबद्दल बोलत नसतो. त्याच्यामध्ये आता समजा ज्ञानेश्वर माऊलींच्या सगळ्या अभंगांचा कार्यक्रम केला तर ह्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करून माऊलींना काय म्हणायचं आहे, मग गीतेचा संदर्भ त्यांनी कसा घेतलेला आहे किंवा त्यावेळेचं एकंदरीत जे समाजातलं वातावरण होतं त्याला उद्देशून माऊली काय शिकवतीये, सांगतीये, अशा पद्धतीने ते सगळं जातं. त्यातल्या शब्दांचं कसं प्रयोजन आहे, काय प्रयोजन आहे त्याबद्दल बोललं जातं. त्याच्या मागचा विचार उलगडला जातो जो अनेकदा आध्यात्मिक पातळीवरचा असतो. ते निरूपण असतं. ओके. त्यानंतर जर गाणी त्याच्यामध्ये नसतील आणि तुम्हाला आता मुद्गल पुराणावर समजा बोलायचंय पण त्यात गणपतीची गाणी मध्ये मध्ये नाहीये, तर मग ते झालं प्रवचन. ओके. तेव्हा ती व्यक्ती एकटीच असते. बरोबर. कीर्तन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सूत्रसंचालन हा आणखी एक वेगळा भाग झाला. एखादा औपचारिक कार्यक्रम असेल, फॉर्मल फंक्शन असेल, उदाहरणार्थ बक्षीस समारंभ, तर त्याच्यात जो मध्ये मध्ये बोलत असतो तो सूत्रसंचालक असतो. ओके. कारण तो त्या संस्थेची माहिती देतो, तो कार्यक्रमाबद्दल बोलतो. त्याला काही अलंकारिक फारसं बोलायचं नसतं किंवा त्याला काही कल्पनेच्या विश्वातलं काही फारसं बोलायचं नसतं किंवा आता तो त्या ओघामध्ये त्यांनी एखादा कुठला किस्सा सांगितला काय तर तो भाग वेगळा. बरोबर. ते त्याचं स्किल आहे कसं बसवायचं ते. पण हे सूत्रसंचालकाचं काम असतं की अँकर जो खेचून ठेवतो ना, सगळं धरून ठेवणं, ते सूत्रसंचालन असतं की प्रत्येक एक झाल्यानंतर आता हे होईल, आता ते होईल, आता ते होईल, अमुक होईल वगैरे वगैरे. त्यानंतर हे 3 आणि अजून एक असतो भाग तो म्हणजे मुलाखतकार. तो शब्द त्या शब्दावरूनच कळून येतं आपल्याला. ओके. आणि तू हे खूप छान रीते करतेस. सगळे हे प्रकार जे तू शब्द आता वापरलीस. धन्यवाद. प्रयत्न असतो. कारण कसं होतं ना, तुम्हाला लहानपणापासून काय प्रकारचं वातावरण मिळतंय, तुमच्या घरी काय गोष्टींना महत्व दिलं जात आहे, आजूबाजूला तुमच्या असणारी माणसं कशी आहेत, खूप फरक पडतो. ह्यानी खूप फरक पडतो, खूपच फरक पडतो. बरोबर. आणि जितकं चांगलं तुम्ही ऐकाल, वाचाल, बोलाल. आता माझ्या बाबांचं शब्दांवर, भाषांवर विलक्षण प्रेम आहे.
ते संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि मराठी हे तितक्याच प्रभुत्वाने या सगळ्या भाषा बोलू, लिहू, सगळं करू शकतात, संवाद साधू शकतात. आणि त्यांना त्याच्या चुका झालेल्या अजिबात चालत नाही. म्हणजे काही काहींचा कसा अप्रोच असतो, ठीक आहे मी बोलले तुला कळतंय ना, मग झालं, माझी भाषेची गरज इथे संपली. पण तसं नाही, त्या पलीकडे जाऊन भाषा काय आहे हे ज्या घरांमध्ये बघितलं जातं त्या घरामध्ये जन्म झाल्यामुळे. आणि माझ्या आईला गाण्याची उत्तम नुसती आवड नाही तर ती संगीत विशारद आहे. हो का? माझ्या एकंदरीतच घरी आजोळी गाणं हे अगदी मुरलेलं आहे. आणि या सगळ्या वातावरणात वाढल्यामुळे माझं लग्न झालं तेव्हा मला सासरही एक साहित्य संपन्न असं मिळालं. अरे वा. जसं मुलाशी माझा एक वेगळा संवाद आहे तसं माझ्या नवऱ्याकडनं म्हणजे ऋषिकेशकडनं सुद्धा मला ह्याच्यासाठी कायम पाठिंबा मिळत गेला. आणि तोही भाषेवर प्रेम करणारा असल्यामुळे आमचा त्या दृष्टीने जो संवाद होतो तो फार महत्वाचा असतो. स्वतःही खरं तर उत्तम लिहू शकतो, तो स्वतःही कविता करू शकतो, केलेल्या पण आहेत त्यांनी 1-2. पण मग आता त्याचं पूर्णतः टेक्निकल फील्ड, तांत्रिक क्षेत्र असल्यामुळे तो त्या वाटेकडे नसतो. पण उद्या रंगमंचावर तुम्ही त्याला उभं केलं तर तो सहज 2 तास बोलू शकेल. किंवा अगदी मंगेश पाडगावकरांच्या कविता तो त्यांच्याच स्टाईलनी सुद्धा वाचतो, त्यांच्या समोर सुद्धा त्यांनी त्यांना तशा वाचून दाखवून कौतुक मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे कसं होतं की आपण जे करतोय त्याचं महत्व किंवा ते जाणणारं कोणीतरी आपल्या बरोबर आहे हा सुद्धा सपोर्ट खूप मोठा असतो. आणि आपण मग त्यांनी उन्नत होत जातो ना, एक काय म्हणतो प्रगती होत जाते आपली. बरोबर. आणि आपणही तेवढं संवेदनाशील असायला पाहिजे, होतो, राहतो, सगळंच होतं. खरी गोष्ट. आणि त्यातून आपली भाषा फुलत जाते. की आता आमच्या नात्यामध्ये कोणाच्याही जवळच्यांचं लग्न, मुंज, बारस ह्याच्यापैकी काहीही असलं तरी एका छानशा प्रसिद्ध गाण्यावर कस्टमाइज गाणं ज्याला म्हणतो ते त्याच्यासाठी निर्माण व्हायचं मंगलाष्टकाच्या. अरे वा, किती छान. मग आता समजा माझ्या एका सख्या मावस भावाची जेव्हा मुंज होती तेव्हा आणि सगळी गाणी बाबा लिहायचे आणि मग आम्ही बसवायचो वगैरे, सगळं वाद्यांसहित आम्ही ते म्हणायचो. छान असं आमचं घरचं एक छान माहोल की बटुगुणी राजस जय हा सजला मंगल सारे बोला जन हो मंगल सारे बोला, असं त्याच्यासाठी मंगलाष्टक निर्माण झालं. मग माझ्या एका बहिणीसाठी मी लिहिलं होतं, शुभ मंगल बोला हो सावधान मुहूर्त सनई सांगे मंगल गान. ते पहिलं तोगे काऊच्या चालीवर. त्याच्यानंतर मला जेव्हा बाळ झालं आणि त्याच्या बारशाच्या वेळेला माझ्या बाबांनी लिहिलं होतं, बाळ गोड श्रेयसी निऋषिकेशचे पुत्र रत्न शुभ लक्षण देव कृपेचे. असं म्हणजे ते सहजता ती आली पाहिजे, त्या चालीत कुठेही ओढाताण न करता ते बसवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर एका त्या गाण्याची अशी गंमत आहे की वेद मंत्र घोषे धुंद आसमंत अंतर पाठ सरे आता लग्न बंधनात अंजली सुहास सावधान सांगतात मंगलाक्षता. हे खेळ मांडियेलाच्या चालीवर. आणि ते माझ्या सख्या काकाच्या धाकट्या काकाच्या लग्नात केलेलं गाणं आणि मी खूप लहान होते, मी तेच पहिल्यांदा ऐकलं. आणि नंतर जेव्हा खेळ मांडियेला आलं म्हणलं अरे हे त्यांनी कॉपी केलं. असं इतकं ते असं पहिल्यापासून मिळत गेलं. त्यामुळे तो नकळत झालेला संस्कार. म्हणजे तुझ्या घरी जेव्हा कुठले काही कार्यक्रम होत असतील ना तेव्हा स्वतःला आमंत्रित करून घ्यावे. मज्जा आमच्याकडे. भजन असतं. माझ्या मामाकडे आषाढीचं मोठं भजन असतं, सख्या मामाकडे गणपतीचं असतं. तर माझा मामा एक मामा फार उत्साही आहे आणि त्याला असं काहीतरी नवीन नवीन सादर करण्याची हौस असते. तर तो एकदा ना गुणगुणत होता असं. ते जेव्हा मितवा गाणं नवीन आलं होतं ना तर तेव्हा आधी मितवा मितवा मला ऐकू आलं आणि मग त्याच्यावर विठ्ठला विठ्ठला ऐकू यायला लागलं. विठ्ठला ना 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 ना, पुढचं काही नाही. मग ते नाना नाना सुरू होत होतं. आणि मग त्याचा मला फोन आला, मी निघाले होते तेव्हा वर्ल्ड स्पेसला जॉबसाठी, की श्रेयसी हे बघ विठ्ठला बरोबर बसताय.
आता आता तो पुढचं पुढचं. सगळं लिहून दे. हे आणि त्या दिवशी रात्री भजन होतं. अच्छा. हे मला तू पटकन लिहून दे दुपारपर्यंत, मग मी हा. ते बसवतो आणि रात्री म्हणूया. म्हटलं अरे बरं आहेस ना तू, की मी आता ट्रेन मध्ये आहे. पण तुम्हाला सांगू मी, ट्रेन हे एक ना बेस्ट माध्यम असं Best तुम्हाला माध्यम आहे. सुचण्याचं. त्या तालावर आणि त्या लयीवर तुम्ही इतके असे छान रंगून जाता ना, की तुम्हाला खूप काय काय मस्त सुचतं. खूप खूप खूप. मग मी ते झालं बाबा लिहून माझ्याकडनं. आणि ते एवढं आवडलं ना सगळ्यांना, खूप मज्जा आली खूपच छान. आम्हाला. मग नेक्स्ट टाइम आय एम गोइंग टू गेट माय सेल्फ सेल्फ इन्व्हायटेड. अरे मोस्ट वेलकम. फक्त हे ऐकण्याकरता नक्की खूप मजा नक्की. येत असेल. सगळे येस येस. भावंड मिळून वगैरे असं काहीतरी. एकत्रपणाची जी मजा आहे ना ती खूप माझ्या वाट्याला, आमच्या सगळ्यांच्याच वाट्याला आली. खूपच छान, खूपच छान. आणि मग आय थिंक इथूनच तर सगळी क्रिएटिव्हिटीची सुरुवात होते ना. आणि जसे आणि तुम्ही मोठे तो होता माहोल. ना, वेगवेगळ्या नात्यांमध्ये जाता, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळी लोक भेटतात, त्याचे अनुभव. मग तुम्ही बायको होता, मग आई होता, असं काय 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 तुम्ही वाचता, ऐकता, त्याच्यावर तुम्ही विचार करता. मग या सगळ्यातून तुम्हाला लिहिण्याची ताकद मिळते, विषय मिळतात बिलकुल वेगवेगळे. बिलकुल. आणि थोडीशी असं आता आपल्याच याच्याविषयी बोलायचं नाही, पण मी इन जनरलच म्हणते की मॅच्युअर होत जातं तुमचं लिखाण. करेक्ट. कुठल्याही पद्धतीचं असेल, कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, जे काय असेल. किती छान. बरं, गाणं व्यतिरिक्त कधी काही जिंगल्स किंवा असा काही प्रकार केलेला आहे का? हो, वर्ल्डस्पेसला मी खूप जिंगल्स लिहायची, कारण आमचे शोज असायचे ना वेगवेगळे. ओके. मग त्याच्या सगळ्या जिंगल्स, म्हणजे भरपूरशा जिंगल्स मी लिहून द्यायची, कारण आम्ही काही खास कार्यक्रम सादर करणार असू, की आम्ही पहिला ऑडिओ दिवाळी अंक केला वर्ल्डस्पेसच्या माध्यमातून. ऑडिओ दिवाळी अंक. हा. अरे वा. तर मग त्याच्यासाठीचं शीर्षक गीत, किंवा आम्ही एक अंताक्षरी घेतली होती वर्ल्डस्पेसवर, त्याचं शीर्षक गीत, असं मग लिहिलं ओके. तेव्हा. तेव्हाचा काही अनुभव सांगतेस का वर्ल्ड स्पेस वाला? हो, वर्ल्डस्पेस आधी मी आकाशवाणीला सुद्धा काम केलं होतं, मुंबई अच्छा. आकाशवाणीला. तिकडे मी ओके. वाणी कोर्स पण केला. हा. आणि अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचं आम्हाला मार्गदर्शन तेव्हा लाभलं होतं, की आवाज कसा लावायचा, आवाजाची फेक कशी हवी, शब्द कसे वापरा. एकंदरीतच या सगळ्याच अंगांनी आम्हाला मार्गदर्शन तेव्हा लाभलं. आणि त्यांचा स्वतःचा आवाज भारदस्त होता. प्रश्नच नाही. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही स्टेजवर बसल्यावर आवाज हेच पहिलं माध्यम असतं ना लोकांना खेचून आणण्याचं. तर तो कसा असला पाहिजे, प्रेझेंटेशन, मस्त बरीच त्याच्यामध्ये पुढची अंग आहेत, गोष्टी आहेत. तर मग तेव्हा AIR साठी सुद्धा, म्हणजे युवावाणीसाठी काम केलं, वनिता मंडळचे काही कार्यक्रम केले. तेव्हा 1-1.5 वर्ष होते मी. मग त्याच्यानंतर वर्ल्डस्पेसची संधी चालून आली. मग तिथे 3 वर्ष मी रेडिओ जॉकी होते. 2 शोज मी तिकडे होस्ट करत होते, आणि असिस्टंट कंटेंट मॅनेजर म्हणून सुद्धा मी तिथे अरे होते. वा. म्हणजे मग त्यामुळे त्याचा टेक्निकल भाग सुद्धा बराचसा शिकता आला. ते सॉफ्टवेअर कसं वापरायचं, गाणी कशी सिक्वेन्सिंग त्याचं करायचं, वगैरे वगैरे. मग विचार करायला स्कोप मिळाला, की काय नवीन नवीन शोज देऊ शकतो. मग इतर माझी जी कंटेंट हेड होती किंवा बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर, आणि सगळेजण खूप ना, ती टीम खूप छान होती. म्हणजे आत्ता सुद्धा त्यातले सगळेजण या कला क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. अरे वा. अशी ती सगळी टीम होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायलाही खूप मजा आली, कारण क्रिएटिव्ह लोकांबरोबर काम केल्याने आपलीही क्रिएटिव्हिटी वाढत जाते. राईट राईट. सो मग ह्याच्यावरून मला एक विचार पडतो की वर्ल्ड स्पेस हा रेडिओ होता, रेडिओचं माध्यम होतं, ऑडियन्स समोर नाहीये, बरोबर. आणि तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करताय टू कीप देम एनग्रॉस्ड, आणि तुम्ही तुमच्याच कलेने काहीतरी प्रेझेंट करताय जे तुम्हाला योग्य वाटतंय, आणि इव्हेंच्युअली वाटतं की नाही हे प्रतिसाद छान मिळालाय तर आपण कंटिन्यू करावं. कट टू वेन यू आर ऑन स्टेज, बरोबर, वेन यू आर प्रेझेंटिंग समथिंग वगैरे, मग तिथे लाईव्ह ऑडियन्स आहे, तिथे काहीही गडबड होता कामा नये. मग ते कसं घडवून आणतेस? कारण तिथे रिटेकला काही स्कोप नसतो ना. आता जिथे लाईव्ह शोज करायचो आम्ही आकाशवाणीला, तिथेही रिटेकला स्कोप नसायचा, बरोबर. पण तेव्हा तुमच्या समोर कोणी नसायचंच. त्यामुळे मग तुम्ही लिहून मग वाचून म्हणताय का काय, हे आपलं आपल्याकडे असायचं, बरोबर. म्हणजे वर्ल्डस्पेसला आम्ही प्रॉपर रेकॉर्ड करायचो त्या सगळ्या मधल्या लिंक्स, कारण आम्हाला 1 मिनिट जास्तीत जास्त बोलण्याचं एक लिमिट असायचं त्याच्यामध्ये.
त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता की गाण्याबद्दल इंटरेस्टिंग तर सांगितलं गेलं पाहिजे, कॅची सांगितलं गेलं पाहिजे काहीतरी, पण ते 1 मिनिटात संपवलं पण पाहिजे. त्याच्यामध्ये कधी कधी पुढच्या गाण्याचे क्रेडिट्स द्यायचे असायचे किंवा आधीच्या गाण्याबद्दल काहीतरी बोलायचं असायचं किंवा नवीन शो बद्दल काहीतरी सांगायचं असायचं, असेही मध्ये मधल्या गोष्टी आम्हाला असायच्या. बरोबर. तर तो एक वेगळा चॅलेंज. आणि स्टेजवर हे कम्प्लीट एक वेगळंच माध्यम आहे आणि तुम्ही तेव्हा तुमचे नसताच असं मला वाटतं. हो का? म्हणजे अनेक कलाकार असं म्हणतात ना की मी तापातनं उठून आले पण मी माहिती नाही ही कसं काय उभी तरी राहील की नाही, आणि एवढी शक्ती येते त्या रंगमंचावर गेल्यावर की अख्खा शो तुम्ही मारून नेता. आय कॅन इमॅजिन. हे होत जातं. तसा लाईट पडला ना तुमच्यावर आणि तुम्ही त्या सगळ्या माहोलमध्ये गेलात ना की एक वेगळेच होता तुम्ही कोणीतरी. पण त्याच्यासाठी प्रयत्न, अनुभव आणि ओपन असणं तुम्ही गोष्टींसाठी, हे सगळं महत्वाचं आहे. गोष्टींचं भान असणं. कारण अगदी सुरुवातीला माझी गफलत व्हायची ना, तिथे माझा लावला जाणारा आवाज, तिथे एक टोन आपला ना कायम वर असतो, एक वरची पट्टी घेतली जाते स्टेजवर. ओके. अतिशय रसिक हो, कसे आहात तुम्ही, काय म्हणताय, असं मी बोलले ना ते डल होईल. रसिक हो काय म्हणताय, कसे आहात, हे पाहिजे असतं स्टेजवर अनेकदा. म्हणजे निवेदनासाठी मी म्हणते. पण तेच मी जर रेडिओवर या टोनमध्ये बोलायला लागले तर ते कर्कश होईल समोरच्यासाठी किंवा ते नाटकी वाटेल फार. मग तिथे मला तेच थोडंसं खाली आणावं लागतं, डायल्यूट करावं लागतं. आणि मग रसिक हो कसे आहात, मजेत ना, कसा गेला दिवस, हे या टोनमध्ये. ते स्वतःला मोल्ड करायला थोडा वेळ लागतो. पण मग ते इतरांचं बघत मग कसं, मग आपलंच आपण ऐकून की कसं वाटलं ते, छान नाही वाटलं, आता बदल करायला पाहिजे, हे जजमेंट घेऊन मग तुम्ही करत जाता. मग ते जमायला लागतं वेगवेगळ्या माध्यमातून गेल्यावर. आणि त्याला जोड कशाची मिळाली माहितीये का, मला असं वाटतं की अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा मी केलं. कार्यक्रमांचं आयोजन करणं हा माझा कधीच उद्देश नव्हता किंवा ती माझी आवडही नाही, अजूनही नाही. पुन्हा आयोजन हा शब्द सांग बघू. आयोजन म्हणजे ऑर्गनायझेशन. ओके. खूप प्रोग्राम्स मी ऑर्गनाइज केले. त्यामुळे एक सगळ्या बाजूनी विचार करण्याची तुम्हाला सवय लागते. तुम्ही सजग होता की कधी काय व्हायला पाहिजे, वेळ काय आहे, कोण येतंय, त्यांचं कधी झालं पाहिजे, काही प्रॉब्लेम झालाय का, तो कसा हाताळायचा, बॅकस्टेजला काही घडतंय का, तिथे तुमचा कान असला पाहिजे, आयत्या वेळेला येणारे बदल त्याला तुम्ही कसे सामोरे जाताय, आयत्या वेळेला अनेक प्रॉब्लेम्स होतात, बदल करावे लागतात, हे तुम्ही कसे हाताळताय. तुम्ही आता मी निवेदक आहे म्हणून मी जर बोलतच सुटले, माझं काहीतरी सॉलिड हे दाखवायला किंवा माझं कौतुक व्हायला, तर ते त्या कार्यक्रमासाठी मारक ठरेल. आणि जेव्हा मी आयोजकाच्या भूमिकेत असते तेव्हा माझी चिडचिड होते की अरे गाणी होत नाहीयेत, बोलणं होत आहे नुसतं, लोकांना गाणी अनेकदा हवी असतात, म्हणजे असं खूप गोष्टी असतात. अनेकदा काही जण इतके छान बोलत असतात की लोक तेच म्हणजे तसे नंतर येऊन भेटतात सुद्धा लोक की अरे गाणी तर आम्ही ऐकतोच पण आज तुमच्या निवेदनाने फार मजा आली. अरे वा. असंही अनेकदा होतं. पण तो बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे की आयोजक ठीक आहे ना, त्याला पटतंय ना, लोकांचा छान रिस्पॉन्स आहे ना, का त्यांना कंटाळा आला तरी मी बडबडत राहतेय, ह्याचं जजमेंट घेत 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 तुम्ही शो जेव्हा पुढे नेता तेव्हा मग तो रंगतो. कारण अल्टिमेटली काय आहे, कार्यक्रम रंगवणं हे तुमचं काम आहे. बरोबर बरोबर. मग ते तुम्ही कसं करताय ह्याला मार्क आहेत, खरी गोष्ट आहे. मग ते आयोजकाच्या भूमिकेतून गेल्यामुळे त्याची थोडीशी जाणीव असते बॅक ऑफ द माइंड की काय काय करायला पाहिजे. आणि मग तुम्ही थोडं सपोर्टिव्ह पण राहता आयोजकांना की खूप प्रॉब्लेम्स मधून जात असतात आयोजक, त्यांना एवढा मोठा शो उभारायचा असतो, आर्थिक बाजू त्याची भक्कम करायची असते, प्रायोजक मिळवायचे असतात, तिकीटं विकायची असतात, कलाकारांचे मूड सांभाळायचे असतात, बॅकस्टेज मॅनेजमेंट बघायची असते, किती जाहिरात बघायची असते, परत आयत्या वेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात, थिएटरच्या डेट्सचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आयत्या वेळेला कलाकार शेवटी माणसं आहेत, काहीतरी समस्या आली तर ते बदलायला लागतात, कोणाचे रुसवे फुगवे ह्या गोष्टी सुरू असतात, ते सगळं त्या आयोजकाला बघायचं असतं आणि त्याला तो शो नीट पार पाडायचा असतो. बिलकुल. तर मग त्याचंही तुम्हाला एक शिकता शिकताच म्हणजे मी ते ट्रेनिंग घेतलं. आणि मी आयोजन अशासाठी करायला लागले, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मला निवेदन करायचं होतं, मला रंगमंचावर निवेदन करायचं होतं, हे माझं एम पहिल्यापासून होतं, अजूनही आहे. पण मला कोण देणार अचानक, ओके, माझं काम बघितलंच नाहीये ना लोकांनी, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात अचानक कोण मला संधी देईल.
बरोबर. मुलुंडला संस्थांसाठी वगैरे मी करत होते, ओळखीच्या लोकांसाठी मी करत होते, पण ते खूप छोट्या लेव्हलवर होतं. त्यातून मला शिकता येत होतं, माझी प्रगती होत होती, पण ते मला कोणीतरी अप्रोच होऊन मला त्यांच्या कार्यक्रमात घेईल इतक्या पण वरच्या लेव्हलला गेलं नव्हतं. म्हणून मला तो कार्यक्रम करायचाच होता आणि म्हणून मी तो ओम नमोजी आद्या नावाचा कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या सगळ्या रचना आहेत, जे मी ते पुन्हा एकदा त्याला निरूपण आपण म्हणू शकतो. मग मी माझ्या बाबांबरोबर त्या कार्यक्रमाचं निवेदन निरूपण जे होतं ते केलं. आणि खूप अतिशय सुंदर नेपथ्य आम्ही निर्माण केलं होतं, दिव्यांची आरास करून. नेपथ्य इज हे काय म्हणतो त्याला, सेट, तुमचा स्टेज. ओके ओके ओके. कारण मला हा शब्द खूप आवडतो, आय डोंट नो वाय. कारण नाटकं बघायची लहानपणापासून सवय होती माझ्या वडिलांमुळे. ओके. सो नेपथ्य आणि मग ती नावं यायची, ते ऐकायला खूप आवडायचं. पहिल्यांदा मला कळलं. ओके, स्टेज सेटिंग. ओके, सॉरी, कंटिन्यू. तर मग ते सगळं त्याच्यासाठी छान करून घेतलं. पहिल्याच कार्यक्रमामध्ये अजित परब, माधुरी करमरकर असे उत्तम कलाकार होते, जे आमच्या ओळखीचे, म्हणजे कुटुंबातले जे उत्तम गाणारे आहेत, ज्यांनी आधी पण हा कार्यक्रम एकदा आम्ही स्थानिक पातळीवर जेव्हा केला होता तेव्हा ते होते. अशा सगळ्यांनी मिळून मग तो केसरी फाउंडेशनचं त्याला मला मदत मिळाली, त्यांच्या बॅनरखाली मी तो केला. तेही पुन्हा बाबांमुळेच झालं आणि हे फार आनंदाचं होतं सगळं. आणि मग ते होत होत मग मला निवेदन करता आलं ना. पण तेव्हा अशी सोय नव्हती की पटकन मोबाईल आहेत, मग मी माझं शूट केलं, मग मी कोणाला तरी दाखवलं, मग त्याचं रील. त्यामुळे असं नाही, पण मला एक आत्मविश्वास आला की मी हे करू शकते. मग त्यातून वेगवेगळे कार्यक्रम, असे काही भरमसाठ कार्यक्रमांचं आयोजन मी केलं नाही, पण तरी बऱ्यापैकी केलं. असं म्हणजे नोंदच घ्यायची झाली तर भरपूर कार्यक्रमांचं केलं आणि त्यामध्ये काहीतरी एक वेगळा आस्पेक्ट असेल असं मी बघत आले की आता खळे रजनीचे कार्यक्रम अनेक झाले, अनेक होत होते, पण खळे काकांचं सहस्रचंद्र दर्शन त्याचा सोहळा मी आयोजित केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये खळे काकांची मी मुलाखत घेतली, त्यांची गाजलेली गाणी अत्यंत गाजलेल्या गायकांनी सादर केली, गाजलेले वादक होते, हे सगळं झालंच. पण त्यांना मग 5 सुवासिनींनी ओवाळणं, त्यांचं अभिष्ट चिंतन, आणि त्याच्यामध्ये मंगेश पाडगावकर ज्येष्ठ कवी आणि ज्येष्ठ संगीत संयोजक अनिल मोहिले असे अनेक जण उपस्थित होते, जे खळे काकांच्या अगदी जवळचे. मग त्या कार्यक्रमाला तर ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे आले होते. असे खूप मोठ्या लोकांचे आम्हाला तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि मग तो कार्यक्रम केला. मग त्यानंतर सुमन सुगंध केला. सुमन सुगंधमध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर ह्या 25 वर्षांनंतर लोकांसमोर पहिल्यांदा आल्या. त्यांचं चरित्र प्रकाशन होणार होतं. तेव्हाचे मंत्री माननीय सुशील कुमारजी शिंदे, त्यानंतर अशोक पत्की ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक, गीतकार, अनेक अंगांनी आपल्याला जे माहिती आहेत ते पंडित यशवंत देव, या तिघांची मुख्य उपस्थिती. त्यांच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशित झालं, जे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या निवेदिका, सुसंवादिका मंगलाताई खाडीलकर त्यांनी लिहिलं आहे. त्याचं प्रकाशन झालं. त्या निमित्ताने सुमनताईंची त्यांनी मुलाखत घेतली, गाणी सादर झाली, सुमनताईंनी काही गाणी गुणगुणून दाखवली आणि मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय ते मी अनुभवलं. म्हणजे लोक अशी आता काय मी कुठे ठेवू सुमनताईंना असं झालं होतं लोकांचं. इतकं ते म्हणजे आपला प्रिय कलाकार आपल्या प्रत्यक्ष समोर आहे. तर तो एक वेगळा छान अनुभव मला दिला. कोलाज ही आमची सीडी, ज्याच्यामध्ये 8 गाणी आहेत, छान तरुण मनाची गाणी, असं आम्ही त्याचं हे ठेवलं टॅगलाईन. तर ती मी आणि मंदारनी एकत्र त्याच्यावर बरंच काम केलं. म्हणजे सगळ्या गाण्यांना चाल त्याची आहे. त्याच्यात 3-4 गाणी त्यांनी माझी घेतली होती. सुप्रसिद्ध निर्माती आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या हस्ते त्या सीडीचं प्रकाशन झालं. तेव्हा माझा सहज सुचलं तेव्हा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आपल्या सगळ्यांचेच लाडके गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते. अतिशय आनंदाचा क्षण होता तो माझ्यासाठी 2010 साली. मग ते केलं. मग त्याच्यानंतर पत्की काकांची 75 केली, अशोक पत्की काकांची. देव काका गेले तेव्हा त्यांचा पहिला स्मृतिदिन आम्ही केला देवगाणी या कार्यक्रमातून. रमेश देव, ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री सीमाताई देव यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि गाण्यांचा कार्यक्रम मी केला. तेव्हा रमेश सर 93 वर्षाचे होते आणि तो त्यांचा शेवटचा रंगमंचीय कार्यक्रम. अतिशय उत्साहाने ते आले होते. सीमाताईंना थोडी अल्झायमरची सुरुवात तेव्हा झाली होती, तरी सुद्धा त्यांनी खूप छान मनापासून उत्तरं दिली, त्या सहभागी झाल्या आणि रमेश सरांबरोबर नाचण्याची संधी मला कारण
सूर तेच छेडिता, हे गाणं जसं सुरू त्यांचं झालं famous गाणं. तसं ते उठले. मला इतकं टेन्शन, कारण वय त्यांचं होतं. म्हटलं तोल नको जायला, म्हणून मी अशी उभी वगैरे राहिले. तेव्हा ते मला म्हणाले, हात धरायचा नाही, हात धरायचा नाही. ती क्लिप पण आहे, खूप व्हायरल झाली ती क्लिप. आणि मग नंतर मात्र अगदी त्यांनी छान हात धरून असं एकदम, म्हणजे लोक एवढी खुश ना की, आणि तो काळ अनुभवलेली लोक समोर सगळी होती ना कार्यक्रम बघायला आलेली, त्याच्यामुळे वेड झालं होतं सगळं प्रेक्षागृह. आणि हे सगळं मुंबईत, सगळं मुंबईमध्ये. येस. तो कार्यक्रम केला. मग जीवन त्यांना कळले हो नावाचा कार्यक्रम केला, ज्याच्या माध्यमातून 2 संस्थांसाठी खूप चांगल्या प्रमाणावर आम्ही देणगी मिळवू शकलो. ओके. पण रेझिंग होऊ शकलं. एक म्हणजे डॉक्टर गोडबोले आणि त्यांच्या पत्नी, जे छत्तीसगडमध्ये काम करतात आणि पूर्ण नक्षलवादी तो आदिवासींसाठी, हां, तिथे त्या काम करतात. आणि डॉक्टर धामणे म्हणून आहेत, ते पती पत्नी, त्यांचंही खूप मोठं काम आहे. अशा त्यांना आमच्या संस्थेतर्फे देणगी, आणि मग इतर प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे जवळपास लाख रुपयाची देणगी त्यांना त्या कार्यक्रमात आम्ही तेव्हाच्या तेव्हा मिळवून देऊ शकलो. नंतरही अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्याचं एक वेगळं समाधान असतं. अशा जेव्हा 75 केली ना आम्ही अशोक पत्की काकांची, तेव्हा ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण आले होते. ओके. आणि ते खरं तर ते खूप आजारी होते, म्हणजे ते रुग्णालयातून आले होते आणि 1-2 दिवसातच हा कार्यक्रम होता. पण त्यांच्या बायकोचा फोन आला की नाही, त्यांना यायचंच आहे कार्यक्रमाला. तेही मुलुंडलाच तेव्हा राहत होते, की मी आणू का? म्हटलं अरे अगदी अवश्य. म्हणजे तेव्हा तर त्यांच्याबरोबर तो त्यांचा ऑक्सिजनचा सिलेंडर, नाकात नळी, अशा अवस्थेमध्ये ते कार्यक्रमाला आले होते. आणि टांगटिंग टिंगाचा उल्लेख झाल्यावर ते इतके खुश झाले, ते स्टेजवर आले, त्यांनी ते नळीवर सगळं काढून टाकलं आणि ते नाचले त्या गाण्यावर. म्हणजे एक आयोजिका म्हणून मला खूप भीती वाटत होती की ह्यांना इतकं बरं नाहीये तर काही व्हायला नको, एवढंच मी देवाकडे मागणी मागत होते. पण प्रेक्षक आणि स्वतः विजय सर आणि त्यांची बायको तर अक्षरशः रडत होती. ती म्हणजे हेच हवं होतं ह्यांना कधीपासून, की मी स्टेजवर परत कधी जातोय. कलाकाराला हेच प्रत्येक कलाकाराला हवं असतं. आणि आज त्यांना ते मिळालं, आज ते त्यांना मिळालं. ह्याचा म्हणे इतका मला आनंद होतो की मी बोलूच शकत नाही, असं त्यांचं झालं होतं. आणि ते पण काय काय आठवणी त्यांनी सांगितल्या. म्हणजे जो माणूस कॉन्स्टंट नळी लावून आहे, ऑक्सिजन सिलेंडर बरोबर कॅरी करतोय, तो ते काढून रसिकांच्या प्रेमाचा ऑक्सिजन केवढा आहे बघा, तो पुरतोय म्हणजे त्यांना तिथून. आणि अख्खर त्या टांगटिंग टिंगावर नाचायचं आणि पूर्ण त्या अगदी ते ठुमका बिमका मारून, म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. असे खूप छान अनुभव आणि आठवणी मला या सगळ्या प्रवासात अनुभवता आल्या. आणि मी आयोजित करत होते तेव्हा काही दरवेळेला मीच निवेदन करायची असं नाही, तर अनेक जणांनी, म्हणजे मंगलाताई सारखी व्यक्ती अनेकदा होती, अनेक इतर माझ्या सहकलाकार जे आहेत, निवेदक निवेदिका, त्यांनी निवेदन केलं. माझ्या बाबांनी एका रामगीतांच्या कार्यक्रमाचं निरूपण केलं. ओके. असं वेगवेगळं त्यातून प्रयोग करता. आणि मला वाटतं हे सगळे अनुभव गरजेचे आहेत फॉर यू टू बी अ निवेदक किंवा आयोजक. त्याचा फायदा होत जातो, तोटाही असतो. तुम्ही जेव्हा आयोजक आणि निवेदक दोघेही असता, म्हणजे मला असं वाटतं, मी ह्याच्यावर जो काही विचार करते तो, की इतर आयोजकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलू शकतो. मग तुम्ही कितीही चांगलं निवेदन केलं, म्हणजे मी चांगलं करते का नाही असा मला कुठलाही इथे दावा माझा नाहीये, पण एक मी जो काही विचार केला की ते तुमच्याकडे दुर्दैवाने आयोजिका या भूमिकेतूनच जास्त वेळ बघत असतात. ओके. त्यामुळे निवेदनासाठी त्यांच्या कार्यक्रमात तुम्हाला बोलावणं हे थोडंसं कमी होतं यामुळे, असं मला वाटतं. की काय त्यांचे विचार असतील की ठीक आहे, ही पण करतेच आहे ना आयोजन, मग हिला कशाला बोलवायचं निवेदिका म्हणून, असं असू शकेल. किंवा अरे आपले इथे सगळे स्पॉन्सर्स येणार अमुक तमुक, मग ही त्यातले काही कॉन्टॅक्ट्स डायव्हर्ट करून घेईल का, असं वाटू शकतं. काही असू शकतं, मानवी स्वभाव आहे, म्हणजे दोष ह्याच्यामध्ये कोणालाच नाही. पण त्यामुळे काय झालं की जरी नो कंप्लेंट्स नो रिग्रेट्स, तरी सुद्धा माझं जे पहिलं प्रेम आहे निवेदन, ते मला मग कुठेतरी थोडंसं आयोजनाच्या खाली दबलं जात आहे की काय, असं कधी कधी वाटून जातं. पण ठीक आहे, पण हे चालू आहे. जे तुमच्या नशिबात जितकं काम असतं ते तुम्हाला मिळतं. ते तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय ह्याच्यावर पुढचं काम अवलंबून असतं. आणि तू ऑथर पण आहेस ना,
कवितांचं एक पुस्तक पब्लिश केलं हा आणि मला आणखीन आता सहज काही? सुचलं तेव्हा जे पहिलं 2010ला गुरु ठाकूर यांच्या हस्ते झालं होतं त्याची आता 3री आवृत्ती प्रकाशित केली. तेव्हा ओके. 15-20च कविता होत्या, आता 130 कविता अरे वा. पुस्तकात आहेत. आत्ताच जे प्रकाशन झालं ते ज्येष्ठ अभिनेत्री इलाताई भाटे आणि ज्येष्ठ संकलक भक्तिताई मायाळू या दोघींच्या शुभ हस्ते ते प्रकाशन झालं. आणि ह्याच्यात एक शेवटचा प्रश्न असा असेल की तू हे सगळं बॅलन्स कसा मेंटेन करून ठेवतोय? कारण कितीतरी वेळा आपण फार पर्सनल लाईफमध्ये स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतील किंवा काहीतरी महत्त्वाचं चालू आणि त्याच्यात हे घालायचं आहे, हे काम आलं आहे किंवा ह्याच्याबद्दल कवितेबद्दल किंवा गाण्याची रचना करायची किंवा असं काही असेल, तर हाऊ डू यू मॅनेज ऑल दिस? उलट हेच तुम्हाला रिलॅक्स करत असतात हो का? याच गोष्टी. ओके. म्हणजे मी कितीतरी गाणी मी मगाशी ज्याचा उल्लेख केला गायक संगीतकार मंदार आपटे, त्याच्यामुळे सुद्धा कितीतरी गाणी माझी लिहून झाली. कोणीतरी तुम्हाला सतत एक द्यायला लागतं ना काम, एक काहीतरी आव्हान द्यायला लागतं किंवा बरोबर. ते प्रत्येकच गाण्याचं काही झालं असं नाही, पण कधीतरी त्याचा फोन येतो, बघा मला एवढंच सुचलेलं आहे, आता दे लिहून. पण तो एक एक्सरसाइज म्हणून मी स्वीकारते की लगेच ते गाणं काहीतरी रेकॉर्ड होईल, लोकांसमोर येईल, प्रसिद्धी मिळेल असं असतं असं नाही, पण माझ्याकडनं लिहून झालं ना त्या निमित्ताने काहीतरी, हा मोठा आनंद असतो. आणि तुम्ही त्याच्यामुळे ना सतत ऑन युअर टोज असता आणि मग तुम्ही जितके रीते होत जाताना तितके तुम्ही स्वतःला भरण्याचाही प्रयत्न करता. मग वेगवेगळं आपण वाचतो, वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतो, कधी कधी या सगळ्या मित्रमैत्रिणीशी गप्पा मारून त्यांच्याकडूनही बरंचसं काही मिळत असतं. ॲब्सोल्युटली. आता एक साधा विषय होता, मी असंच विचारलं मंदारला की बघ ना त्या दिवशी मग ते ह्यांचं गाणं मग ठीक झालं ना ते असं. म्हणजे आता जवळच्यांमध्ये हे गोष्टी बोलू शकतो, पण तेव्हा त्याच्यावरचा त्याचा जो विचार होता तो फार महत्वाचा होता की मला हे तर माझ्याही बाबतीत होऊ शकतं ना. कारण कला ही तुम्ही कधीच म्हणू शकत नाही आज माझं 100% हे बेस्ट होण्याचा प्रयत्न तुम्ही करता, पण तुमच्या हातात सगळं नसतं. तुमचा आवाज तसा लागला पाहिजे, सगळं आजूबाजूला त्याचा रिसेप्टिव्हनेस तसा पाहिजे, सगळंच पाहिजे. त्यानी या सगळ्या विचारांनी ना तुम्ही घडत जाता आणि खाली राहता. आजूबाजूला तुमचं मित्रमंडळ कसं आहे, तुमचे सहकलाकार कसे आहेत, त्यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. तेही मला सगळे चांगले मिळत गेले. मला अनेक मोठ्या लोकांच्या सहवास, खळे काकांवरनं अनेकदा भेटता आलं, देव काकांना भेटता आलं, श्रीधर फडकेंबरोबर अनेक कार्यक्रम करता आले. त्यामुळे या मोठ्या लोकांबरोबर काम केल्यामुळे तुम्ही एक लहान असण्याचा आनंद त्यातून घेता. मंगलाताईंचा तर म्हणजे अगदी काय मातृवत प्रेम त्यांचं लाभलं. धनश्रीताईचे खूपदा आशीर्वाद आणि काय काय सूचना तिच्या मिळत असतात की असं कर, तसं लिही. माझ्या पुस्तकात सुद्धा या सगळ्यांनी आवर्जून, प्रवीण दवणे काका आहेत, धनश्रीताई आहे, यांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. मंगलाताईंनी तर प्रस्तावना लिहून दिली आहे. आणि हे पुस्तक येस ही तुझ्यासाठी थँक्यू सो मच. येस, ह्यातून हे त्यातून ते असं काहीतरी होत जातं, सुचत असतं आणि आपण किती छान पुढे पुढे जात असतो. किती छान. सो श्रेयसी, वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप आभार. आणि मला सुद्धा शिकायला खूप मिळतंय, कारण हे खरं माझं माध्यम नाहीये, हे आता नवीन उपक्रम चालू आहे माझा. शब्द येत आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मजा आली, मला पण मजा आली खरंच. येस. सो आय होप यू लाईक टुडेज पॉडकास्ट. आणि कमेंट्समध्ये प्लीज आम्हाला सांगा तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला आणि आयडियाज द्या आणखीन कुठल्या विषयावरती तुम्हाला आम्ही पॉडकास्ट केलेला आवडेल. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.